अंड्यामध्ये खिमा मी कशी करते त्याच्यासाठी अंडे उकडून घेत आहे. इथे खिमा शिजत आहे आणि इथे मी आपल्या मसाल्याची तयारी केलेली, खोबरं भाजलेलं आहे, कांदा टमाटर मी भाजून घेतलेलं आहे, मस्त गॅसवर काळे भाजून घेतलेलं आहे. तर चला मी गॅस कुकरमधून मसाला काढून घेत आहे. लसूणसुद्धा मी थोडा कमी आचेवर भाजून घेतलेला आहे, म्हणजे टमाट्याबरोबर आणि कांद्याबरोबर. काळा मसाला, बिर्याणी मटन मसाला, लाल चटणी, अंडे असे करून घेतले, किमा पेस्ट, अद्रकची, लसणची, कांद्याची आणि टमाट्याची पेस्ट. आधी आपण तेल टाकून घेऊया कढईमध्ये. सर्व मसाले टाकून घेऊया. चांगले तळून घेऊत आपण मसाल्याला आधी. तेलामध्ये मस्त चांगल्या प्रकारे तळून घेतल्यानंतर त्याला चव छान येत असते व दिसायला पण खूप छान असते. आता आपण मसाला टाकून घेऊ. पेस्ट, कांदा, टमाटे, लसूण, अद्रक पेस्ट एकत्रच वाटून घेतली. चांगले तळून घेऊन आपण. चांगला हलवत राहिल्याने खाली लागत नाही, करपत नाही मसाला. चांगले 2-3 मिनटं परतल्यानंतर मस्त तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा. छान प्रकारे आता तेल सुटलेलं आहे मसाल्याला. आपण पाहू शकता साईडने किती छान मसाल्याला तेल सुटलेलं आहे. आता आपण त्यात अंडे टाकून घेऊ. आता आपण ह्यात खिमा टाकून घेऊ. चांगले याला मिक्स करू एकत्र. एकजीव व्हायला पाहिजे सर्व मसाले, अंडे आणि खिमा. भाजीमध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊ. पाणी म्हणजे हेच मसाल्यातलं ते उरलेलं पाणी आहे, वेस्ट न करता त्याच्यात व्यवस्थित हलवून टाकलं भाजी छान प्रकारे आवडते. भाजीला चवीनुसार मीठ टाकून घेऊ. चांगल्या प्रकारे भाजीला उकळी आलेली आहे. मस्त तरी सुटलेली आहे भाजीला. आता आपण फ्लेम कमी करू आणि त्यामध्ये कोथिंबीर ॲड करू. तर अशा प्रकारे आपली खिम्याची व अंड्याची एकत्र करून भाजी केलेली आहे. कमेंटमध्ये
नक्की सांगा रेसिपी कशी झाली. आणि रेसिपी बाहेरची असतील तर प्लीज शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.